वेल वेल वेल, ठीक आहे. चल आपण दोघं जाऊ. दूर आहे का? नाही, फरलांगभरावरच आहे. पायीच जाऊ. ते दोघं निघाले. जयदेवला डोक्यावरचं निम्म ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. रामदास आता हजर झाला होता. 1 आणि 1, पण ही बेरीज 2 पेक्षा खूपच जास्त होती. सल्ला मसलतीला, सोबतीला, सहाय्याला बेडर निधडा रामदास आला होता. रामदास, तुला आता काही सांगत बसत नाही. ते सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याला खूप वेळ लागणार आहे. परत गेल्यावर सांगेन. वेल, पण हे चौकीवर तक्रार द्यायचं हे खरं आहे? निखालच खरं आहे. तू पाहशीलच. आय सी. ठीक आहे, चल. चौकीवर हेड कॉन्स्टेबल होता. त्याला तक्रारीचं स्वरूप समजावून देता देता जयदेवच्या नाकात दम आला. रामदास बरोबर नसता तर पोलिसांनी आपली गणना माथे फिरूतच केली असती, असंच जयदेवला 1-2दा वाटलं. शेवटी पत्ता लिहून घेऊन, कच्ची तक्रार नोंदवून घेऊन चौकशीसाठी कॉन्स्टेबल पाठवायचं त्यानं मान्य केल्यावरच दोघांनी चौकी सोडली. रामदासच्या गाडीपर्यंत आल्यावर गाडीतूनच दोघं सखूच्या घरी आले. जयदेवनं रामदासची ओळख, माझे एक स्नेही काही दिवस माझ्याबरोबर राहणार आहेत, अशी त्रोटक शब्दात करून दिली आणि मग ते दोघं त्याच्या खोलीत आले. तेव्हा कुठे त्यांना एकमेकांशी बोलायला निवांत वेळ असा प्रथमच मिळाला. रामदासला जयदेवची तार दुपारी 4:30ला मिळाली होती आणि लगोलग अर्ध्या तासाच्या आत तो निघालाही होता. पण रस्ता काही सरळ साधा नव्हता. तेव्हा 150-200 मैलांच्या अंतराला त्याला 4 तास लागले होते. आणि जय, आता सांग, हा सगळा काय प्रकार आहे तो? रामदास, तुला माहीत नसेल, पण लहानपणी 20-22 वर्षांपूर्वी मी दुर्गापूरमध्येच माझ्या आजोबांकडे राहत होतो. जयदेवनं सांगायला सुरुवात केली. अर्थात हकीकत सलगपणे सांगण्यासारखी नव्हतीच. सांगताना सारखं मागे पुढे होत होतं. एखाद्या ठिकाणी जयदेवला अडवून रामदास त्याला बरेच प्रश्न विचारत होता. जवळजवळ तासभर बोलणं झाल्यावर जयदेवनं रामदासला त्या क्षणापर्यंत घडलेले सर्व प्रसंग, मनातले अशक्य असंभाव्य कोटीतलेही सर्व तर्क, अंदाज, मनातली भीती, सर्व काही एकूण एक सांगितलं. लुचाई म्हणजे व्हॅम्पायरच की, रामदास शेवटी म्हणाला. या दिवसात आणि या ठिकाणी स्वीकार करायला जरा कठीणच गोष्ट, नाही का? पण जय, तू काही भ्रमिष्ट नाहीस, बावळट नाहीस, अंधश्रद्धाळू नाहीस, बुद्धू नाहीस, सहज फसणाऱ्यांपैकी तर नाहीसच. तेव्हा मी हे सगळंच एकदम झूट, साफ खोटं म्हणणार नाही. थँक गॉड. मला वाटलं होतं तू मला पागल म्हणणार. रामदासनं खिशातून ॲस्पिरिनच्या गोळ्यांची एक बाटली काढली. एक गोळी दाढेत ठेवून त्यावर पाण्याचा घोट घेतला. घोटाबरोबर गोळी गिळली. जयदेव, मी आत्ता ॲस्पिरिन घेतली, पाहिलीस? हो. त्यानं डोकेदुखी कशी थांबते, थकवा कसा दूर होतो माहिती आहे? नाही, पण मी काही कोणी डॉक्टर नाही. राईट, पण आम्हा डॉक्टरांनाही ते माहीत नाही. ॲस्पिरिनचं रासायनिक रूप माहिती आहे, शरीरात ते कुठे जातं ते माहिती आहे, पण त्याचं कार्य कसं होतं माहीत नाही. कारण माणसाचा मेंदू कसा कार्य करतो हेच मुळात आम्हाला माहीत नाही. आम्ही औषधं वापरतो कारण ती त्यांचं काम करतात. आपण ज्ञानाच्या एका लहानशा बेटावर उभे आहोत. तिथं आपल्या संयुक्त, एकत्रित, सामूहिक ज्ञानाचा एक लहानसा दीप तेवतोय. पलीकडे, आसपास, सभोवती आपल्या चारी बाजूंना अज्ञाताचा अंधारा अगाध विस्तार पसरलाय. कुणास माहीत त्या विस्तारात आणखी काय काय आहे. तेव्हा तुला खोटा कशासाठी ठरवू, तुला वेडा कशासाठी म्हणू? मग आता कसोट्या लावायला हव्यात, काहीतरी पुरावा मिळतो का पाहायला हवं. गावात एवढ्यात आणखी मृत्यू झाले असतील, सर्वच शवांना काही अग्नी दिला नसेल, काही पुरले असतील. तुझा हा रघु सोनार ॲनिमिया होऊन गेला, तो या जाधवसारखीच केस. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीनं पोलिसांकडून रघुचं शव बाहेर काढून पाहायला हवं. त्याची काळजी तू आता करू नकोस जय. तू फार ताणाखाली आहेस गेले काही दिवस. माझं ऐकशील तर एखादी गोळी घे. सांगता येत नाही उद्या काय आणि किती श्रम घ्यावे लागतील ते.
रामदास, तू केवळ हजर झालास त्यानंच मनावरचा ताण एकदम हलका झालाय बघ. छान. तरीही ही गोळी घे, आत्ताच घे आणि झोप. गोळी घ्यायला जयदेव वळला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रामदास मोठ्या काळजीच्या, संशयग्रस्त, चिंतातूर, हिशेबी नजरेनं पाहत होता. जगाचा चांदा कुठे निखळला होता का त्याच्या प्रिय मित्राचा, जयच्याच मनाचा सांदा कुठे जरासा निखळला होता. गॉड, ओ गॉड, व्हॉट अ मेस, तो मनाशी पुटपुटला. मित्रांनो, तुम्हाला या कथा आवडतायत का नाही हे तुमचे कॉमेंट्स आल्याशिवाय मला कळणार नाहीये. त्याचबरोबर तुमचे लाईक्स आणि शेअर्स देखील होणं महत्त्वाचं आहे. आपण हे कराल अशी मी आशा करतो. लुचाई प्रकरण 27. दुर्गापूर रात्रीच्या छायेखाली गेलं. हजारो वर्ष ते रोज रात्रीच्या छायेत जातच होतं. पण ही रात्र वेगळी होती. या रात्रीचा अंधार अघोरी लालसेनं लवलवत होता. ही रात्र छुप्या हालचालींनी भरली होती. अनेक आकार आपल्या अमानवी व्यवहारांसाठी बाहेर पडले होते. पण कोणालाच याची कल्पना नव्हती, एक दोघं सोडून. भणग्यांच्या लहानशा घरात सकाळी आकांत माजला होता. नेहमीसारखा प्रभाकर पहाटे उठून दुधासाठी रडला नाही, पण थकलेली रमा झोपूनच राहिली. तिला जाग आली तेव्हा 7 वाजून गेले होते. काहीतरी चुकलंसं वाटत होतं. तिनं गादीवर डावीकडे पाहिलं, पण तिथे प्रभाकर नव्हता. ती एकदम उठून बसली. तसा तो जागा झाला की कैक वेळा रांगत किंवा चालत स्वयंपाकघरात गेला होता. पण आज रमा अस्वस्थ झाली होती. इकडे तिकडे पाहताच तिला उघड्या खिडकीखाली प्रभाकरचा शर्ट पडलासा वाटला. पण नाही, तो शर्ट नव्हता. तो ती धावपळीनं खिडकीपाशी आली आणि खाली पाहताच किंचाळली. तो प्रभाकरच होता. आधी वयाच्या मानानं तो किरकोळच होता आणि आता तर तो आणखीच आक्रसला होता, सुकला होता. चोखून कोरड्या झालेल्या एखाद्या आंब्याच्या सालीसारखा त्याला खाली भिरकावला होता. प्रभा बाळा रे, रमा धाय मोकलून रडत होती. शंकर धडपडत उठला. 2 मिनिटातच डॉक्टरांकडे धावला. त्यांना घेऊन आला, पण अर्थात खेळ केव्हाच खलास झाला होता. डॉक्टर आले, ते सर्टिफिकेट देऊनच गेले. प्रभाकरच्या शरीरावर तर एवढीशीही खूण नव्हती. पर्निशियस ॲनिमिया, व्हायरल इन्फेक्शन. दुपारी 2ला ते प्रभाकरला स्मशानात मूठ माती देऊन परत आले होते आणि खोलीत 2 भिंतींना पाठी लावून सुन्न चेहऱ्यांनी बसले होते. एकच चांगली आठवण, त्यांची शेवटची आठवण खिदळणाऱ्या, हसणाऱ्या, समाधानानं जेवणाऱ्या, शांत झोपणाऱ्या प्रभाकरची होती. तो शांत झोपला होता म्हणून त्यांनी रात्री जे काही केलं होतं त्याचा लवमात्रही खेद नव्हता. तो शांत झोपला होता. आणि आता अंधार पडल्यावर प्रभाकर परत हालत होता. त्याच्या अंगावर नवे कपडे होते आणि तो आता त्याच्या नव्या घरात होता. ओल्या, गार, लाल लाल मातीचं घर. तीच माती त्याच्या शरीरात, नसात, धमन्यात, मेंदूत भरली होती. आता मनात, जर त्याला मन म्हणता आलं तर, एकच तहान होती. गोड दुधापेक्षा, गोड फळाच्या रसापेक्षा, सर्वांपेक्षा गोड, आकर्षक, उत्तेजक, बेभान करणारा घोट, गरम रक्ताचा घोट. तो मातीतून बाहेर आला. लहानच्या पावलांवर स्मशानाबाहेर पडला. लहान लहान पावलांवर चालणारा विलक्षण भयानक आकार. त्याच्या पायांना थकवा माहीत नव्हता. त्याच्या मनाला भीतीचा स्पर्शही अशक्य होता. उशिरा घरी परत जाणारं एक जोडपं प्रभाकरला पाहून वाटेतच थबकलं. ती बाई पुढे होऊन वाकून पाहत म्हणाली, अगं बाई, कुणाचं मूल चाललंय एकटं अशा वेळी? काही चुकलं बिकलं की काय? आणि मग मोठ्यानं, अरे बाळ. प्रभाकरनं एकदाच तिच्याकडे वर पाहिलं. पांढरा फेक चेहरा, काळे काळे डोळे, काळ्या निर्विकार गडद काचा. अगं बाई, किंचाळत ती बाई मागं सरली. तिचं नशीब की ती ये बाळ म्हणाली नाही.
नाहीतर प्रभाकर पुढे झाला असता, तिच्या कडेवर बसला असता, त्याच्या लहानशा हातांची तिच्या गळ्याभोवती मिठी पडली असती आणि मग ते लहानसे पण अणकुचीदार दात तिच्या मानेत. ती नशीबवान खरीच. नवऱ्याचा हात धरून 10 वेळा खांद्यावरून मागं त्या लहानशा आकृतीकडे पाहत ती धावत धावत आपल्या वाटेनं गेली आणि प्रभाकर त्याच्या वाटेनं निघाला, त्याच्या घराची वाट. रमा जागीच होती, आठवत होती आणि रडत होती. तिच्या कानांवर दारावर नखानी खरवडल्याचा बारीकसा आवाज आला आणि एक अस्पष्टशी हाकही आली. आई आई आई. प्रभाकरचा आवाज कसं शक्य होता? पण मग हाक कशी आली? का भासच होता? अर्थात ती उठली, तिनं दार उघडलं. आई आई आई. लहानसा प्रभाकर वर पाहत होता, विचारत होता आणि अर्थात तिनं वाकून त्याला उचललं. अगं बाई, ये माझ्या राजा. आणि त्याला छातीशी धरून ती घरात गेली. प्रभाकरचे लहानसे काळे क्रूर डोळे तिच्या खांद्यावरून मागे पाहत होते, तोंड मानेवर घासत होतं, लहानसे दात चावा घ्यायची संधी शोधत होते. तो एक तीव्र वेदनेचा क्षण आणि मग शरीरावर पसरणारी बेहोशी. सर्व जग आलटपालट करणारा तो एक क्षण. त्या एका क्षणात सर्व मूल्य बदलतात. मानव मानवतेची सीमा ओलांडून अमानवी, अघोरी, अभद्र जगात प्रवेश करतो. रमा तशीच सावकाश सावकाश खाली बसली आणि मग गादीवर टेकली, लोटली. प्रभाकरची मिठी तिच्या गळ्याभोवती होतीच. आणि रमाचं ये ना आमंत्रण एकट्या प्रभाकरलाच नाही, त्याच्या बरोबरच्या इतरांनाही होतं. कारण तो आता विभक्त, स्वतंत्र असा नव्हताच. एका मोठ्या जाळ्याचा एक तंतू होता. तेव्हा त्याच्या मागोमाग तेही त्या लहानशा खोलीत आले. तिथं रमा होती आणि शंकरही होता. ओळखीचे लोक, नात्यातले लोक, आत बोलवणारे लोक, निष्पाप व निरुपद्रवी, कशाचीच कल्पना नसलेले. काहींनी तर केवळ कुतूहलापायी हो या की आत म्हटलं होतं. त्यांना काय कल्पना आपल्या या आमंत्रणानं काय आत येणार आहे त्याची. पण हे आश्चर्य, ही भीती, ही घृणा क्षणभरापेक्षा जास्त वेळ टिकायचीच नाही. तो एक अभद्र स्पर्श, मग विस्मृती. प्रकरण 27 समाप्त. लुचाई. प्रकरण 28. जयदेवला जाग आली तेव्हा 7:30 वाजले होते. सूर्य नुकताच उगवला होता. सूर्य तेजस्वी, पवित्र, दाहक, सज्जनांचा मित्र, पापाचं दहन करणारा. दुर्जनांना त्याचा स्पर्शही सहन होत नाही. दुर्जनांना आणि त्या जाधव सारख्या आठवणींची कवाडं खोलली. मेंदू त्यांच्या खाली एकदम गुदमरून गेला. जयदेव खाटेवर ताडदिशी उठून बसला. आपण असे निजून काय राहिलो आहोत? काहीतरी करायला हवं होतं. समोरच एक प्रवासी बॅग होती. तिच्यावर नाव होतं डॉक्टर रामदास जैन. हुश्श करून जयदेव परत आडवा झाला. रामदास हजर झाला होता ही गोष्ट तो काही क्षण विसरलाच होता. रामदास टॉवेलनं केस पुसत खोलीत आला. जयदेवकडे पाहत हसत म्हणाला, हाऊ आर यू फिलिंग? फ्रेश? गुड. मग आवर तर सगळं, आपण जरा बाहेर जाऊन येऊ. जयदेव उठला. स्वयंपाकघरात जाऊन त्यानं सखूला चहा बनवायला सांगितला. हे कोण आहेत रे गोपाळ नवीन आलेले? तिनं विचारलं. सखू इथला चाललेला प्रकार पाहून मीच त्याला तार करून बोलावून घेतलाय. जसा माझ्यावर विश्वास ठेवशील ना तसाच रामदासवरही ठेव, जयदेव म्हणाला. अर्ध्या 1 तासात ते दोघं बाहेर पडले. आधी तुझ्या मीराकडे चल, तिची ओळख करून घ्यायची आहे. रामदास जयदेवकडे पाहत मिश्किलपणे हसत म्हणाला. मीराच्या आत्याच्या वाड्याचं दार उघडच होतं. जयदेवनं उंबऱ्यावरूनच आत डोकावून पाहिलं. मीरा ओसरीतच उन्हात बसली होती. जयदेवला पाहताच ती हसली, पण त्याच्या मागोमाग रामदास आत येताच ती एकदम सावरून उभी राहिली.
तिच्या जवळ पोहोचल्यावर जयदेव म्हणाला, आत्या कुठे आहे? ती देवपूजा करते. पण जयदेव, आता जरा शिष्टाचार विसर. बस रे रामदास. मीरा, मी तुझी ओळख करून देतो. हा माझा जुना मित्र डॉक्टर रामदास जैन. रामदास, ही माझी एक अगदी नवी मैत्रीण मीरा. मीरा चहासाठी आणलंय याला. गप रे जय. मीरा, मीच याला सुचवलं की तुझी गाठ घालून दे म्हणून. पण तुम्ही येणार वगैरे हे काही बोललेच नव्हते. नाही, यानं मला काल तार केली होती. कालच संध्याकाळी मी आलो. तार? जयदेव, तुम्ही मला काही सांगत होतात त्यातलाच हाही? हो, हा त्यातलाच भाग आहे मीरा. जयनं तुला सूचना दिल्या होत्या त्या योग्यच होत्या. मी कालच दुर्गापूरला आलोय, तेव्हा अजून काही पाहिलेलं नाही. पण रामदास, तुम्ही तर डॉक्टर आहात. अशा गोष्टी शक्य आहेत? मीरा, तुझ्या आवाजावरून तुझा जयच्या सांगण्यावर विश्वास बसलेला दिसत नाही. अविश्वासाला माझीही काही हरकत नाही, पण त्यानं सांगितलं आहे तशी तू वागलीस तर त्याच्या जीवाला चैन लाभेल. तेवढं तरी करशील? सगळं अस्पष्ट, मोघम, सूचक. नक्की काहीतरी सांगा की. मीरा, तुला अगदी थोडक्यात काही सांगतो. 30-35 वर्षांपूर्वी इथे हे नाईक पती पत्नी राहायला आले. त्यांनी ती हवेली बांधली. त्यांचं नाव सर्व दुर्गापूरमध्ये बदनाम झालेलं आहे. हवेलीत नरबळी, पिशाच्य पूजा असे काही अघोरी प्रकार होत असावेत अशी लोकांना शंका होती. ते काही असो, नाईक पती पत्नींचा अचानक मृत्यू झाला. पण नाईकांची हवेली तशीच ओसाड झपाटलेली राहिली. जयला त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी हवेलीत एक जरासा विलक्षण, भीतीदायक अनुभव आला. त्यातला काही भाग सब्जेक्टिव्ह, काल्पनिक असण्याचा संभव आहे. मग अर्थात जय गाव सोडून गेला. त्यांचा वाडा लोकक्षोभाला बळी पडला, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला. मग जयचा विवाह झाला आणि तो अपघात, त्याच्या पत्नीचा मृत्यू हे इतके ट्रॉमॅटिक अनुभव आहेत की त्याच्या दाबाखाली मनाचा पायाच हादरेल, मनाचा तोल जाईल. आणि आता गेल्या पंधरवड्यातले प्रसंग. जय पुन्हा दुर्गापूरला आला त्या मागच्या कारणात मी शिरत नाही, कारण ते खोल पाणी आहे, दुर्गम अरण्य आहे. पण नंतरच्या काही घटना सत्य आहेत, सर्वांना माहीत आहेत. कोणी दंडी नावाच्या इसमानं नाईकांची हवेली मुजामे नावाच्या मध्यस्थामार्फत विकत घेतली आहे. सोनार घराण्यातल्या 2 मुलांपैकी एक बेपत्ता झालाय, दुसऱ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्यानंतर हा जाधवचा प्रकार जयच्याच वाड्यात झालाय. जयला कुलकर्णी वकील आणि केरकर गुरुजी यांनीही काहीशा चमत्कारिक हकीकती सांगितल्या आहेत. मीरा, जयला असं वाटतंय की या दंडी मुजामेंच्या येण्यानं दुर्गापूरमध्ये एक वेगळी, भयानक, अमानवी प्रसंग मालिका सुरू होतीये. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व ॲनिमियाचे प्रकार रक्त शोषणानं, अंगातलं रक्त कोणीतरी लुचल्यानं झाले आहेत. रघुच्या आणि जाधवच्या मानेवर दातांच्या व्रणांसारख्या खुणा होत्या असं म्हणतात. हा व्हॅम्पिरिझमचा प्रकार आहे, लुचाईचा प्रकार आहे असं जय म्हणतो. आता मी ते एकदम मान्यही करत नाही, पण त्याच वेळी ते एकदम पार धुडकावूनही लावत नाही. कोणतीही घटना मागं काही ना काही पुरावा ठेवल्याखेरीज राहत नाही. तो पुरावा मी शोधणार आहे. पण, आणि एक मोठा पण, माझी खात्री आहे की दुर्गापूरमध्ये काहीतरी आगळं वेगळं आणि बहुवंशी घातकी घडतंय, तेव्हा त्याचाच सल्ला मीही देईन. अंधारानंतर बाहेर पडू नकोस. अनोळखी माणसांशी कोणताही संबंध ठेवू नकोस. आणि त्यांनी सांगितलेलं ते तीर्थ आणि अंगारा. जयदेवला आपल्या कानांची पाळी शरमेनं गरम झाल्याची जाणीव झाली. पण रामदासच्या उत्तरानं त्याला आश्चर्य वाटलं आणि दिलासाही मिळाला. मीरा, पुन्हा एकदा लक्षात घे, तेही सब्जेक्टिव्हच आहे. पण जर त्यापासून मनाला आधार मिळत असेल, कमकुवतपणा कमी होत असेल, प्रतिकारशक्ती वाढत असेल, तर त्याचाही वापर का करू नये? फ्रॅक्चरची शंका आली की आपण लाकडाची स्प्लिंट बांधतो. गुडघ्यात वेदना आली की आपण नी कॅप वापरतो. त्यानं विकार काही बरा होत नाही, पण प्रतिकारशक्ती वाढते. तसंच हेही आहे. मीरा आश्चर्यानं त्या दोघांकडे पाहत होती. जयदेव सुशिक्षित आणि बहुश्रुत, आणि तुम्ही डॉक्टर,
आणि हे 20वे शतक. मी कल्पना केली नव्हती या गोष्टी ऐकण्याची. तिच्या आवाजातली बंडखोरी जयदेवच्या ध्यानात आल्याखेरीज राहिली नाही. मीरा डार्लिंग, विषाची परीक्षा पाहू नये विसरलीस? मीरा अजूनही अविश्वासानं स्वतःशीच मान हलवत होती. मीरा, तिचा एक हात हातात घेत जयदेव म्हणाला, हा रामदास सुद्धा असाच पाखंडी आहे तुझ्यासारखा. त्यानं ही माझी हकीकत जशीच्या तशी स्वीकारलेली नाही, पण निदान तो ती शक्यता तरी नाकारत नाहीये. आम्ही दोघं काही पुरावा मिळतो का पाहणार आहोत, पण तोपर्यंत आपली एक सावधानता म्हणून. पुरावा? मीरा नवलानं म्हणाली, असल्या गोष्टींना पुरावा काय असणार? रामदास व जयदेव यांनी एकमेकांकडे पाहिलं. मग शेवटी रामदासच खांदे जरा उडवत म्हणाला, मीरा, आम्ही रघु सोनारचा शव उकरून पाहणार आहोत. पण ते कसं? मीराचे डोळे विस्फारले होते. संसर्गजन्य साथीचा किंवा अनैसर्गिक मृत्यूचा संशय आला तर पुरलेली मृत शरीरं एक्झ्युम करण्याची कायद्यात तरतूद असते. पण तिथे काय काय दिसेल? आता किती दिवस झाले? 4-5 झाले नाही का? मग जयदेवच्या हकीकतीत काही तथ्य नसलं तर तिथे नेहमीचंच दृश्य दिसेल. शरीर फुगलेलं असेल, खूप दुर्गंधी सुटलेली असेल, मात्र केस आणि नखं वाढलेली असतील. मृत्यूनंतरही त्यांची वाढ चालूच राहते. डोळे मात्र आत खचलेले असतील. मीराचा चेहरा गोरामोरा झाला होता. दात ओठावर गच्च दाबलेले होते. शव प्रत्यक्ष सडायला सुरुवात झाली नसेल, पण शरीरातल्या ओलाव्यामुळे हात, गाल, मान इत्यादी भागांवर शेवाळ्यांसारखं काही फंगस. मीराचा चेहरा पाहून रामदास एकदम थांबला. सॉरी, तो म्हणाला. पण यातलं काहीच दिसलं नाही तर? रघु आधी होता तसाच असला तर? मला नाही वाटत तसं काही असेल. पण रामदास, क्षणभर समजा असं काही असलं तर? परंपरागत विश्वास असा आहे की या लुचाईच्या काळजातून लाकडाचा अणकुचीदार सूळ आरपार ठोकायला हवा. इतर कोणत्याही मार्गानं ते मृतावस्थेत राहत नाहीत. पण अर्थात आपल्याबरोबर पोलीस, सरकारी डॉक्टर असतील. त्यांच्या देखत मी असलं काही का करणार आहे? त्याला डिस्पेन्सरीत आणावं लागेल, मग पाहू. मीरा, ऐकलंस? जयदेव म्हणाला. या अनपेक्षित चर्चेनं मीरा चांगलीच हादरलेली दिसत होती. रामदास मला हजर राहू देतील? पाहू. रामदास वळत म्हणाला. जय, चला आता.